नमस्कार मित्रांनो. भारतीय राजकारणात काही असे नेते असतात जे पंतप्रधान नसले तरी लोक त्यांना कायम पंतप्रधान पदाचे दावेदार मानतात. आज आपण अशाच एका नेत्याबद्दल बोलणार आहोत. रस्ते, एक्सप्रेसवे आणि विकास कामांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. अनेक लोक म्हणतात की नितीन गडकरी हे भारतातील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक आहेत, पण तरीही ते कायम भविष्यात पंतप्रधान होऊ शकणारे नेते म्हणून चर्चेत आहेत. पण असं का? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम. नितीन गडकरी यांचा जन्म नागपुरात झाला. त्यांना राजकारणाची सुरुवातीपासूनच आवड होती. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये काम करताना त्यांनी पोस्टर लावणे, सभा आयोजन करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या. 1989 मध्ये ते नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत पोहोचले. पुढे त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळवलं. याच काळात त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. त्या काळात अनेक लोक म्हणत होते की भारतात असा एक्सप्रेसवे होऊच शकत नाही, पण गडकरींनी तो प्रकल्प पूर्ण करून दाखवला आणि इथूनच त्यांच्या कामामुळे ओळख झाली. काम करणारा नेता. 2014 मध्ये केंद्रात भाजपाचं सरकार आलं आणि नितीन गडकरी यांच्याकडे देशातील सर्वात महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक मंत्रालय देण्यात आलं, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवेची, हायवे, पूल, खोदगे आणि जलमार्ग यांची कामं सुरू झाली. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असो किंवा देशातील नवीन महामार्ग प्रकल्प असो, गडकरी यांचं नाव सतत चर्चेत येऊ लागलं. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते स्पष्ट बोलतात. ते एकदा म्हणाले होते, राजकारण म्हणजे असमाधानी लोकांचा समुद्र आहे. तर दुसऱ्या वेळी त्यांनी असं म्हटलं, हिंदुस्तान में चमचों की कमी नहीं है. त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक लोक त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं मानतात. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील अनेक नेते गडकरी यांचं कौतुक करताना दिसतात, कारण त्यांची प्रतिमा भांडण करणाऱ्या नेत्यांसारखी नाही, तर काम करणाऱ्या मंत्र्यांची आहे. म्हणून सोशल मीडियावर अनेकदा लोक लिहितात, देशाला गडकरी सारखा पंतप्रधान हवाय. पण मग प्रश्न असा निर्माण होतो, इतकी लोकप्रियता असूनही ते पंतप्रधान का झाले नाही? याचं पहिलं कारण म्हणजे भाजपामध्ये नेतृत्व आधीपासूनच स्पष्ट होतं. 2014 मध्ये पक्षाचं संपूर्ण राजकारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती फिरत होतं. दुसरं कारण म्हणजे गडकरी यांची प्रतिमा मोठ्या जन आंदोलनाच्या नेत्यापेक्षा प्रशासकाची जास्त होती. ते भाषणापेक्षा प्रकल्पांवर जास्त लक्ष देतात. तिसरं म्हणजे त्यांचा स्पष्ट स्वभाव. भारतातील राजकारणात अनेकदा खूप स्पष्ट बोलणारे नेते वरच्या स्तराला जाताना अडचणीत येतात. आणि चौथं कारण म्हणजे गडकरी स्वतः अनेकदा सांगतात की त्यांना पदापेक्षा काम करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. पण एक गोष्ट नक्की आहे, आज भारतात विकास कामांबद्दल जर चर्चा झाली तर नितीन गडकरी यांचं नाव नक्की घेतलं जातं, कारण त्यांनी रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर या विषयांवर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानावरती जास्त लक्ष दिले. तर मित्रांनो, तुमच्या मते नितीन गडकरी भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात का? की ते भारताच्या इतिहासातील सर्वात कार्यक्षम पण पंतप्रधान न बनलेले नेते म्हणूनच ओळखले जातील? तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.